मैत्रिणींनो, श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वर्षानुवर्ष डायलिसिसवर असलेले रुग्ण पूर्वी अभावाने आढळत असत. आता मात्र अशा रुग्णांची संख्या वाढतीये आणि ही खरंच चिंतेची बाब आहे. किडनीचे विकार आणि उपचार हा आहे आजचा आपला आरोग्य दर्पण या कार्यक्रमाचा विषय. आणि आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर हेमंत मेहता यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर हेमंत मेहता हे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये किडनी विकार विभाग प्रमुख आहेत. 40 वर्षांचा वैद्यकीय सेवेचा अनुभव डॉक्टरांपाशी आहे. यापैकी 26 वर्ष अध्यापनाचाही अनुभव सरांपाशी आहे. त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ डायग्नोस्टिक अँड इंटरव्हेन्शनल नेफ्रॉलॉजी या संस्थेची फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे. डॉक्टर, सुरुवात आपण मला वाटतं युरॉलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट या दोघांच्या सेवेपासून करूया, की या दोन्हीमध्ये काय फरक आहे नेमका? हा एक फारच महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे, जे की एक बेसिक प्रश्न आहे की लोकांना फारच कन्फ्युजन असतो की नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे काय आणि युरोलॉजिस्ट म्हणजे काय. नेहमी लोक असं विचारतात की युरोलॉजिस्ट म्हणजे युरिनच्या प्रश्नाचे तज्ज्ञ. बरोबर. पण बरेचपैकी किडनीचे आजारपणा जसे असतात त्याच्यात बेसिक प्रॉब्लेम म्हणजे युरिनमधून रक्त जायचा, युरिनमधून प्रोटीन लीक व्हायचा, युरिनमध्ये पस जायचा, ज्यांना आपण युरिनरी इन्फेक्शन म्हणतात. त्यापासनं किडनी फेलियरपर्यंत बरेचपैकी जे प्रॉब्लेम असतात ते मेडिकल डिझिजेस ऑफ किडनी त्याचा संदर्भात असतो आणि त्याचा सर्जरीशी काही संबंध नसतो. युरोलॉजिस्ट बेसिकली म्हणजे की किडनीचे सर्जन आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनीचे फिजिशियन, जे की मेडिकली ट्रीट करणार सुरुवातपासनं शेवटच्या एंडपर्यंत, म्हणजे डायलिसिस ट्रान्सप्लांटपर्यंत हे जे प्रकार असतो ते सगळं नेफ्रॉलॉजिस्टच्या हातात असतो. आणि जे सर्जिकल असतो जसे की किडनी स्टोन किंवा प्रोस्टेट किंवा किडनीचा कॅन्सर वगैरे ते सर्जन हँडल करतात. सो त्या प्रकाराने नेफ्रॉलॉजिस्ट वेगळा, युरोलॉजिस्ट वेगळा. बरं बरं. आता किडनी विकारांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ना, त्याबद्दल आम्हाला सांगा. सो बेसिकली किडनी विकारांचे 2 प्रकार असतात. म्हणजे जेव्हा आपण किडनी फेलियर म्हणतात, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे युरिनमधून प्रोटीन गेला त्यांना आपण नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतात. किडनीमध्ये इन्फेक्शन झाला आपण त्यांना पायलोनेफ्रायटिस म्हणतात. युरिनमध्ये ब्लड झाला त्याचे पण वेगळे प्रकार असतात, ज्यांना आपण ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणतात. त्याप्रमाणे किडनी फेलियर पण होऊ शकते. आता किडनी फेलियर जर का म्हणाले तर 2 प्रकारची असते. सरळ शब्दात सांगितलं तर एक असतं ज्यांना आपण टेम्पररी म्हणणार आणि एक असणार ज्यांना आपण परमनंट म्हणणार. जे टेम्पररी किडनी फेलियर आहे त्यांना आपण ॲक्यूट किडनी इंजरी नावाने ओळखतात. त्याचे बरेच कारणं असतात आणि ती किडनी अचानकच फेल होऊन जाते. म्हणजे आज माणूस नॉर्मल होता, उद्या किडनी फेल झाली. त्याचे बरेच मोठे कारणं आहे, लिस्ट आहे. पण ती किडनी आपल्याला माहीत असतं की ही टेम्पररीली फेल झाली आहे आणि जवळपास 90% केसमध्ये ते रिकवर होऊन जाते. 10% कधी कधी रिकव्हरी कम्प्लीट नाही होत, थोडीशी डिफेक्ट राहून जाते. पण इन जनरल ॲक्यूट किडनी फेलियर रिकवर होते. पण ॲक्यूट किडनी इंजरीचा कारणानुसार कधी कधी ते पेशंट फारच सिरियस असतात आणि एस्पेशली कुठला मोठा सर्जरीनंतर झालेली किडनी फेलियर वगैरे असताना त्याच्यामध्ये माणूस जगू शकत नाही. त्याचे चान्सेस फारच हाय असतात, अप टू 60%. सो ॲक्यूट किडनी इंजरी त्याप्रमाणे अगदीच धोकादायक आजारपण आहे. एकदा किडनी फेल झाली की त्याचा व्यवस्थित निदान करून, व्यवस्थित उपचार करून, लागलाच तर टेम्पररी डायलिसिस करून आपल्याला त्यांना ठीक करायला पाहिजे. आता नेहमी काय असतात, लोक विचारतात अरे ॲक्यूट किडनी इंजरी झाली, परमनंट डायलिसिस तो नाही लागणार. तेव्हा आपल्याला समजावं लागतात, हो बाबा आज गरज आहे, उद्या लागणार की नाही ते माणूस जगला तर आपण त्याच्यावर विचार करता येईल. आत्ता जेव्हा माणूस सिरियस आहे आणि जगणार की नाही त्याचा प्रश्न येतोय, तो तेव्हा तुम्ही फ्युचरचा प्रश्न विचारूच शकत नाही, ते कामाचं नाही. सो ॲक्यूट किडनी इंजरी असा प्रकारची. त्याचा विरुद्ध क्रॉनिक किडनी डिझीज, दीर्घकाळाचा, ते सुरुवात होते त्याच्यात युरिनमध्ये प्रोटीन जातो, ब्लड जातो, रिकरंट किडनीमध्ये स्टोन होतात, किडनीमध्ये इन्फेक्शन, असा छोट्या छोट्या प्रकाराने सुरुवात होते. किंवा माणसाला किडनी फेलियर होण्याचे काहीतरी गुण असतात, जसे कॉमन कॉजेस आपण म्हणाले
तो एक सर्वात मोठा कॉज आहे डायबिटीस, मधुमेह. आता डायबिटीसचं प्रमाण वाढल्यामुळे किडनीचे पेशंट वाढतात. आता माझ्याकडे जर का 100 पेशंट मी बघतो माझा क्लिनिकमध्ये किंवा माझा डायलिसिस युनिटमध्ये, तर 50 ते 60% डायबिटीसचे पेशंट असतात माझ्याकडे. बाकीचे ब्लड प्रेशरचे, बाकीचे किडनीचे आजारपणाचे, बाकीचे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, त्याच्यात काहीतरी इडिओपॅथिक असतात, काहीतरी ज्यांना आम्ही इम्युनॉलॉजिकल कॉजेस म्हणतात. त्यापैकी काही किडनीचे आजारपणे अनुवंशिक असतात. इट रन्स इन द फॅमिली. त्याच्यात सर्वात कॉमन आहे पॉलिसिस्टिक किडनी डिझीज. ते एक 1 to 1 जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतोय. सो हे कॉमन कॉजेस झाले. त्यापैकी बरेच आणखी पण कॉजेस आहे. पण एकदा हा सगळं जर का माणसाला असला, जसे की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तो त्यांनी केअरफुल राहायला पाहिजे, त्या सगळ्यांना कंट्रोल करायला पाहिजे आणि रेग्युलरली किडनी फंक्शनचा चेकअप करायला पाहिजे की बाबा माझी किडनी तर ठीक आहे की नाही. आणि ते बघायचं पण फारच सोपं आहे. सो तुम्ही ब्लड शुगर चेक करा, तुम्ही ब्लड प्रेशर चेक करा, एक तुमच्या युरिन रूटीनची टेस्ट करून घ्या, ज्यामध्ये आपल्याला प्रोटीन जातोय की नाही, ब्लड जातोय की नाही, आणखी काय जातोय की नाही, म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मल आहे ते कळेल. सिम्पल युरिन रूटीन टेस्ट विच कॉस्ट हार्डली few ₹100. आणि एक क्रिएटिनिन तरी चेक करून घ्या. सो सिरम क्रिएटिनिन ब्लडमध्ये अगेन अगदी सोपं टेस्ट आहे, नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्याच्यावरनं आपण एक कॅल्क्युलेशन करतो ज्यांना EGFR म्हणतात, एस्टिमेटेड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आता मोठे मोठे लॅबोरेटरी जे आहे त्यांनी क्रिएटिनिन सोबत EGFR द्यायची सुरुवात केलेली आहे. सो EGFR जेव्हा 60 पेक्षा खाली असतो तेव्हा आपल्याला समजते की बाबा हा किडनीच्या आजारपणाची सुरुवात होऊ शकते आणि तुम्ही नेफ्रॉलॉजिस्टकडे जा आणि बघून घ्या की ह्याच्यामध्ये काही माझी किडनीमध्ये गडबड चालू झालेली आहे की नाही. कारण काय आहे की एकदा क्रॉनिक किडनी डिसीज सेट इन झालं देन ते एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, तो वाढणारच आहे. आणि त्याला कायम ट्रीटमेंट ही घेतच राहावी लागणार आहे. ट्रीटमेंट तर लागणारच. हे बेसिक जसं डायबिटीज कंट्रोल, ब्लड प्रेशर कंट्रोल तो लागणारच. पण त्याच्या सोबत आणि फारच महत्त्वाचा म्हणजे डाएट कंट्रोल लागणार. बरं. आणि तुम्ही आत्ता चाचण्या ज्या सांगितल्यात काही, तर समजा आपल्या घरामध्ये कुणाला यापूर्वी किडनी विकार असेल तर पुढच्या पिढीने मॉनिटर करणं आवश्यक असतं का, किडनीची तपासणी? ज्याचा डायबिटीस असला, ब्लड प्रेशर असला, फॅमिली हिस्ट्री ऑफ किडनी स्टोन असली आणि अनुवंशिक आजारपणा, की माझा दादाला पण आज किडनीचा आजारपण होता, माझा वडिलांना पण होता किंवा काकांना पण होता, असा जो फॅमिली हिस्ट्रीवाले पॉलिसिस्टिक किडनी डिझीज, एक आल्पोर्ट सिंड्रोम असतो, एक बरेचपैकी कॉमन प्रकार आहे, अशा काय असला सो नेक्स्ट जनरेशनला थोडासा सावधानीने चेकअप करत राहायला पाहिजे. म्हणजे मग ते नियंत्रणात आणणं तुलनेनं सोपं जाईल. डॉक्टर, वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होत असेल, युरिनरी इन्फेक्शन होत असेल तर किडनी विकाराची शक्यता अधिक असते का, की कसं? आता बघा, किडनीचा जो पूर्ण सिस्टम आहे त्याच्यात आपण 2 डिव्हिजन करणार, अप्पर युरिनरी ट्रॅक्ट आणि लोअर युरिनरी ट्रॅक्ट. सो खास करून लेडीजमध्ये पण कधी कधी जेंट्समध्ये किंवा यंग चिल्ड्रनमध्ये लोअर युरिनरी ट्रॅक्टचे सिम्पटम असतात, ज्याच्यात आपल्याला लघवीला जाताना जळजळतात, दुखतात, सारखा जावं लागतात, रात्री उठून जावं लागतात, लघवीची धार कमी येते, लघवी जोराने लागली की जावंच लागणार नाही तर असं वाटतं की आता इथेच होऊन जाईल. असे जे प्रकार आहे ज्यांना आपण लोअर युरिनरी ट्रॅक्ट सिम्पटम म्हणतात, ते जर का असले आणि त्याच्यामध्ये जर का रिकरंट असले, सारखे होत राहिलं असेल, त्यांना बहुतेक एक प्रकार होतात ज्यांना आपण सिस्टायटिस म्हणतात. आता सिस्टायटिसमध्ये किडनीवर परिणाम होत नाही, पण कधी कधी काय असतं, आता डायबिटीस असल्यामुळे किंवा दुसरा काही कारण किंवा आजारपणा असल्यामुळे तो जो खाली असलेला इन्फेक्शन आहे तो वर जातो आणि किडनीपर्यंत पोचतो. जेव्हा तो किडनीपर्यंत पोचतो तेव्हा तो फारच गडबड करू शकतो आणि त्यावेळी एक्यूट किडनी इंजरी जे आपण आधी बोलले ते होऊ शकतात पायलोनेफ्रायटिसमुळे. पण जर का हे सारखा होत राहिला
तो एखाद्या वेळी त्या किडनीला फेल करू पण शकतो, ज्यानं आपण नंतर क्रॉनिक डिझीजमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. एक स्टार्ट एक्यूट किडनी इंजरी होणार आणि होणार क्रॉनिक किडनी डिझीज. आता आपण ज्या किडनीविषयी बोलतोय तिचं काम नेमकं शरीरामध्ये काय असतं ते थोडं सांगाल. तर बघा, किडनीचं एक काम आहे लघवी बनवायचं, ते सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे की ज्यांना आपण एक्सक्रिटरी फंक्शन म्हणतो. ते एक्सक्रिटरी फंक्शन म्हणजे काय, किडनी एक फिल्टर आहे. आपण जेव्हा खातात आणि जे पचनक्रिया होते बॉडीमध्ये, त्याच्यातनं काहीतरी टॉक्सिन्स प्रोड्यूस होतात, ज्यामध्ये युरिया, क्रिएटिनिन, पोटॅशियम वगैरे पदार्थ असतात, केमिकल्स. ते रक्तामध्ये असतात. तो रक्त तुमच्या अशुद्ध रक्त म्हणणं जाईल. आता तो जेव्हा किडनीमध्ये जातो तेव्हा तो ब्लडचा फिल्ट्रेशन होतोय. फिल्ट्रेशन करून किडनी काय करते की जे बॉडीला कामाचं नाही, अशुद्ध आहे, त्यांना फिल्टर करून लघवीमधून बाहेर टाकून देणार. आणि जो चांगली गोष्ट आहे, जसे की ब्लडमध्ये प्रोटीन आहे, पण ते ब्लडमध्ये प्रोटीन लीक व्हायला नको, युरिनमध्ये यायला नको, तो त्यांना रिजेक्ट करून परत ब्लडमध्ये पाठवून देणार. सो अगदी एक गाळणं आहे एका प्रकारे. गाळणं आहे. हा एक मेन कारण. पण जे दुसरा कारण आहे, जे ज्यांना आपण किडनी एंडोक्राईन ऑर्गन आहे. हे एंडोक्राईन ऑर्गन म्हणजे काय, जे हॉर्मोन्स बनवतात. जसं की आपला थायरॉइड असतो, तर सगळ्यांना माहीत आहे थायरॉइड ग्लँड थायरॉइड हॉर्मोन बनवतो. असे किडनी पण एक एंडोक्राईन ऑर्गन आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे ते अशा प्रकारचा एक पदार्थ बनवते ज्यांना आपण एरिथ्रोपॉयटिन म्हणतात. आणि एरिथ्रोपॉयटिनमुळे आपल्या शरीरात रेड ब्लड सेल बनतात आणि रक्त बनतो. सो हिमोग्लोबिन बनवण्यासाठी जो बेसिक पदार्थ आहे तो आहे एरिथ्रोपॉयटिन, जे की किडनी बनवते. तो एक हॉर्मोन आहे. म्हणून जेव्हा किडनी फेल झाली तेव्हा एरिथ्रोपॉयटिनची डेफिशियन्सी असल्यामुळे बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कमी होतो. सो तो एक एनिमिया, ते ज्यांना आपण एनिमिया म्हणतात, हिमोग्लोबिन कमी झाल्या त्यांना, तो एनिमिया एक किडनी फेलियरचा प्रकार असतो कधी कधी. बरोबर. सो त्याचप्रमाणे किडनी व्हिटॅमिन डी बनवतात. आता बरेचपैकी लोकांना फ्रॅक्चर होतात आणि कळतात की अरे बाबा बोन वीक झालेला आहे, ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे. तो ते व्हिटॅमिन डी जे आपण खाण्यामधून घेतात किंवा सनलाईटने घेतात, ते लिव्हरमधून प्रोसेस होऊन अल्टिमेटली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी किडनीच बनवते. तर किडनी काम नाही केली तो व्हिटॅमिन डीच नाही तयार होणार. त्याचप्रमाणे किडनी एक रेनिन नावाचा हॉर्मोन बनवते, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर माणसाचा चांगला राहतो. तर आता ते त्याची गडबड झाली तर त्याच्यामुळे हायपरटेन्शन होणार. सगळं एकमेकावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे सगळ्या अवयवांचं आपल्या कार्य हे जर का नियंत्रणात आणि व्यवस्थित चालायला हवं असेल तर त्यासाठी आपल्या किडनीचं कार्य सुद्धा नीट असायला हवं. आता ह्याच्यात काय आहे की इन्शुलिन आहे, जे की एक हॉर्मोन आहे जे पॅनक्रियास बनवतात. बरोबर. पण तो इन्शुलिनचा निकाल किडनी करते. सो आता बरेच डायबिटीसचे पेशंट येतात, अरे माझे शुगर तो फारच कंट्रोलमध्ये नव्हती, मी या डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो, त्याच्यानंतर मी हा फलाना डॉक्टरकडे गेलो आणि माझी शुगर आता फर्स्ट क्लास कंट्रोलमध्ये आहे. अरे बाबा, तुझी शुगर कंट्रोलमध्ये त्यांनी नाही आणली आहे, तुझी किडनी फेल होण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणून तुझी शुगर ऑटोमॅटिक कमी होत चाललेली आहे. कारण की पॅनक्रियासनी बनवलेला इन्शुलिन किडनी आता व्यवस्थित प्रकाराने निकाल करू शकत नाही. तर तुझ्या बॉडीमध्ये इन्शुलिनचं प्रमाण जास्त वाढलंय, म्हणून तुझी शुगर आता कंट्रोलमध्ये राहत. हे माणसाला समजायला पाहिजे की अचानक अनकंट्रोल शुगर जर का कंट्रोलमध्ये आली तर त्याचं काहीतरी कारण असायला पाहिजे. कोणी जादू नाही करत. पण अर्थात आपल्या नियमित जर का आपलं रोजचं जे रुटीन आहे ते जर का सुधारलं आणि आपला डाएटसुद्धा जर का व्यवस्थित ठेवलं, आहारामध्ये बदल केले तर साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकते, नाही का? डाएट, एक्सरसाइज आणि रेग्युलर मेडिकेशन, रेग्युलर चेकअप. आता काय आहे की टाईप 1 आणि टाईप 2 प्रकारचे डायबिटीस असतात. टाईप 1 वाल्यांना 10 वर्षाचं डायबिटीस नंतर किडनीवर चेकअप करायला पाहिजे. आणि टाईप 2 वाल्यांना ज्या दिवशी डायबिटीस डिटेक्ट झाला
त्या दिवशी आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला डायबिटीसची चेकअप करायला पाहिजे. बरोबर. तो हा प्रकार आहे. साखर नियंत्रणात ठेवणं हे फार साखर महत्वाचं आहे. अगदी महत्त्वाचं. आणि क्रोनिक किडनी विकार जे आहेत त्याच्या बाबतीत उपचार पद्धती मी सुरुवातीलाच उल्लेख केला. डायलिसिस मग ते सुरुवातीला आठवड्यातनं 2दा असतं, नंतर आठवड्यातून 3 वेळा सुद्धा करायची वेळ येते आणि त्याचेही मला वाटतं काही प्रकार आहेत. त्याविषयी सांगा. इथे फोन मगाचपासून विषय आपण सांगितलाय तेव्हापासून सतत येत आहेत, तर आपल्याला ते फोन सुद्धा आपण घ्यायचे थोडक्यात आहेत. हे विचारून नंतर आपण फोन घेऊया. हो, उपचार पद्धती. सो जसं मी आधीच सांगितलं, किडनीच्या आजारपणामध्ये डाएट फारच महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर डाएटमध्ये काय काय कंट्रोल करायचं असतं. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सॉल्ट म्हणजे मीठ. आता सॉल्ट 2 प्रकारचे असतात. सोडियम क्लोराईड ज्यांना आपण कॉमन सॉल्ट म्हणतात, जे नेहमी आपण खातात. हां. पण हल्ली काय झालेलं आहे की अरे तुला ब्लड प्रेशर आहे, कमी सॉल्ट माझ्याकडे आहे, हां. पण ते पोटॅशियमवाला सॉल्ट असतो. आणि पोटॅशियम एक किडनीच्या पेशंटसाठी एक प्रकारचा विष असतो. बरं. म्हणजे किडनीच्या पेशंटला हे घातक ज्यांना आपण सॉल्ट सबस्टिट्यूट म्हणतात, लो सोडियम सॉल्ट, ते घ्यायला नको. सो पहिला सोडियम कमी खायचा, पण सोडियम क्लोराईडच कमी खायचा. दुसरा पोटॅशियमवाले पदार्थ कमी खायचे. कॉमनेस्ट पदार्थमध्ये कोकोनट आणि केळं असतं. अच्छा. बाकी मोठा लिस्ट आहे लो पोटॅशियमचा. तो ते डॉक्टरांकडे जाऊन ते बाबा मला समजून घ्यायला पाहिजे. तिसरं, त्यांना शुगर जर का असली तर शुगर तर ऑब्व्हियसली कमीच घ्यायची आहे. चौथा, त्यांना प्रोटीन कमी खायचं आहे. आता कधी कधी लोक ना फारच चुकीचं समजतात की कमी खायचं म्हणजे 0 खायचं. तसं पण नसतं. प्रत्येक स्टेजच्या किडनी फेलियरमध्ये एक प्रकारच्या प्रोटीन इंटेकचा प्रमाण असतो. ते आम्ही कॅल्क्युलेट करून पेशंटला सांगतात, तू एवढा प्रोटीन खायचा, तेवढा खायचा. आता त्याच्यात ॲनिमल सोर्स ऑफ प्रोटीन असतात, जे आपण दूध आणि व्हेजिटेबल्स आणि डाळी वगैरे मधून मिळवतात. एक असतात जे नॉनव्हेज खाणारे लोक आहे, ते नेहमी विचारतात की मी काय खाऊ. त्याच्यात पण एक कॅल्क्युलेशन असतात की तू किती प्रमाणात खाऊ शकता. म्हणजे हे जे ॲनिमल सोर्स प्रोटीन असतात त्यांना आपण फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात. तो किडनीचा आजारपणा असलेला ते आम्ही कॅल्क्युलेट करतात, तू किती % फर्स्ट क्लास प्रोटीन खाऊ शकतो, तू किती % सेकंड क्लास प्रोटीन खाऊ शकतो. त्याप्रमाणे त्याच्या कॅल्क्युलेशन असतात, पण प्रोटीन रिस्ट्रिक्शन असतात. आणि शेवटला एक तो फॅट नाही खायची, म्हणजे तळलेले पदार्थ नाही खायची. आणि दुसरा, कुठले किडनीच्या आजारपणामध्ये पण 2 प्रकारचे पेशंट मिळतील. एक, ज्यांना वॉटर रिटेन्शनची टेंडन्सी असते, पायाला सूज येते, त्यांना फ्लुइड रिस्ट्रिक्शन करावं लागतं, पाणी कमी प्यायला. दुसरा असतो ज्यांना कधीच पायाला सूज येत नाही, त्यांना भरपूरच लघवी होते, त्यांना आम्ही कधीच पाणीचं रिस्ट्रिक्शन करायला सांगत नाही. सो अगेन ते प्रत्येक पेशंटचा वेगळा असतो. म्हणजे एका पेशंटला सांगितलं की तू 2 लिटर पाणी पी, तो दुसऱ्या पेशंटला सांगणार तू 1 लिटरच पाणी पी. बरोबर. डॉक्टर, आणि उपचार पद्धती त्यांचा सो हे डाएट झाला. त्याच्यानंतर जसं सांगितलं, ब्लड प्रेशर कंट्रोल सर्वात महत्त्वाचं असतं. डायबिटीस कंट्रोल जर का डायबिटीस असला. तिसरं, ते बघतात आम्ही की युरिनमधून प्रोटीन जाते की नाही. युरिनमध्ये प्रोटीन जात असला तो, आता काय आहे, प्रोटीन तो शरीराची ताकद आहे, पण तो प्रोटीन जे ब्लडमध्ये असला तो फारच चांगली गोष्ट. ते चांगला पदार्थ जर का रॉंग जागावर गेला, म्हणजे की युरिनमध्ये गेला, तर ते बॉडीसाठी धोकादायक आहे, किडनीसाठी धोकादायक आहे. सो अशा प्रकाराने जेव्हा प्रोटीन जात असला तेव्हा प्रोटीनला कमी करण्यासाठी पण स्पेशल औषध आहे, पण ते फक्त डॉक्टराच्या सल्ल्यानेच आणि देखरेखीतच घेता येतात. ते ब्लाइंडली आपण की तू हे प्रोटीनसाठी गोळी घे असं सांगू शकत नाही. सो प्रोटीन कमी करायचं आहे. त्यापैकी हिमोग्लोबिन कमी असला तो त्याच्यावर इलाज करायचा, विटॅमिन डी असला तो त्याच्यावर कमी करायचा. नंतर बॉडीमध्ये कॅल्शियम फॉस्फरसचा इम्बॅलन्स होतोय, तो कॅल्शियम कमी आहे, फॉस्फरस जास्त आहे, तो त्याच्यावर इलाज करायचा. किडनी फेलियरमुळे शरीरात ॲसिडचं प्रमाण वाढतो, सो ॲसिडसाठी गोळ्या द्याव्या लागतात. सो धिस इज एक नटशेलमध्ये मी सांगितलं, डाएट टू मेडिसिन, बरोबर, टू स्लो डाऊन किडनीचा प्रोग्रेशन. त्याच्यानंतर किडनी फेलियर झाली
डायलिसिसचा स्टेज आला, किडनी ट्रान्सप्लांट, तो वेगळाच विषय आहे. बरोबर. तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं नसेल, म्हणजे डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण इथपर्यंत जर का पोहोचायचं नसेल तर आधीच हा विकार नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला आहारावर नियंत्रण, त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर आणि साखर हे दोन्हीही नियंत्रणात ठेवलं तर तुलनेने सोपं होऊ शकतं. माझा प्रश्न असा आहे की किडनीचे जे विकार असतात ते वयाच्या कितव्या वर्षापासून सुरू होतात आणि याच्यावर काय उपाय नाही का? म्हणजे किडनीचे विकार होणे म्हणून काय उपाय नाही का? सो बघा, किडनीचा आजारपणा कुठलाही वयात होऊ शकतो. म्हणजे जन्म झालेला मुलापासनं कुठलाही 80-90 वयामध्ये आम्ही किडनीचे वेगळे वेगळे प्रकारचे आजारपणं बघतात. आता असं सांगायचं पण खरं नाही की किडनीसाठी काय आजारपण उपचार नाही. किडनीवर उपचार तर आहेच, पण पहिला आणि ते शेवटचा उपचार आहे म्हणजे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट. पण तिथपर्यंत न पोचण्यासाठी जे आधी जे उपचार करायचं असतं त्याच्यातच लोकांची चुकामुक होऊन जाते. ते केअरफुली त्यांना जर का आपण आता बघा, जवळपास काय असतं की एकदा किडनी फेलियर झाली की प्रत्येक 3 ते 5 वर्षात ते किडनीचा फंक्शन डबल प्रमाणाने कमी होऊन जातो. म्हणजे क्रिएटिनिन 3 असला तो 3 ते 5 वर्षात 6 होईल, असा प्रकार. सो जर का आपण आजारपणाचा व्यवस्थित कंट्रोल केला आणि हे 3 ते 5 वर्षात आपण 8 ते 10 वर्ष केला तर ते पण आपल्यामध्ये एक फारच चांगली गोष्ट आहे की आपण किडनीचं फेलियर, डायलिसिसचा स्टेज टाळला. ते आपल्यासाठी आजच्या जगात सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणायचं तर आपल्या जीवन पद्धतीशी जोडलेला आहे. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे आहार आणि व्यायाम या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे, मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवाड तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून. हो. हा, माझा प्रश्न आहे सर, किडनी फेल झाले तर कसं काय, म्हणजे लक्षणं काय असतात त्याचे? फारच चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आपण. सो बघा, जे क्रॉनिक किडनी डिसीजच्या बाबतीत आपण विचारतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे समजायला पाहिजे की सुरुवातीच्या स्टेजमध्ये किडनी आजारपणाचा काहीच माणसाला त्रास नसतो. बरेचपैकी लक्षण दिसत नाही. आता बघा, जसा की हार्टचा प्रॉब्लेम असला, माणसाला छातीत दुखला तो लगेच तो डॉक्टरकडे जाणार. अशा पायामध्ये सूज आली तो एखाद्या वेळी किडनीच्या डॉक्टरला दाखवणार. पण जर का पायाला सूज पण नाही आली, लघवीला काही त्रास झाला नाही, तो किडनीचा आजारपणा आहे की नाही ते सुरुवातीला स्टेजमध्ये बरेचपैकी चुकून जातात. म्हणून मी सांगितलं की जर का आपल्याला किडनी आजारपणाचे काहीतरी फॅमिलीमध्ये हिस्ट्री असली तर आपल्याला आधीपासूनच किडनीच्या फंक्शन बाबतीत चौकन्ना राहावं लागतं. हॅलो, नमस्कार डॉक्टर आणि तुम्हाला पण नमस्कार. बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की प्रोस्टेट एक्सपान्शन झाल्यानंतर ऑपरेशन आहे ते टाळता येतं का औषधाने? किती दिवस त्या औषधाने पुढे पुढे करू शकतो? त्याचा अवलंबन असा आहे की एक तो माणसाला काही आजारपणाचे लक्षण आहे, म्हणजे लघवीचे. कधी कधी फारच मोठी प्रोस्टेट असली आणि लघवी पूर्ण ब्लॉकच होऊन जाते, तो एक वेगळा प्रकार आहे. पण कधी कधी सुरुवातीच्या स्टेजमध्ये फक्त सिम्पटम्सच असतात लघवीचे, जसं की लघवीची धार व्यवस्थित येत नाही किंवा आपल्याला रात्रीला जास्त उठून लघवी करावं लागतं आणि सारखं लघवीला जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये प्रोस्टेटची साईज किती आहे, आतमध्ये किती लघवी राहते, किती साफ होते, त्याप्रमाणे बरेचपैकी मेडिसिन्स आहे. सो आजच्या जगात पहिले मेडिसिननेच आपण ट्राय करतात. किती काळ लांबू शकतो असं त्यांना प्रश्न ते सांगता येत नाही. आपल्याकडे अशी पण मेडिसिन आहे की ज्याने ऍक्च्युअली वाढलेली प्रोस्टेटची ग्लँड श्रिंक पण होऊ शकते, लहान पण होऊ शकते. आता असा रिस्पॉन्स आला तो वर्षानुवर्ष गोळ्या घेऊन माणूस काढू शकतो, ऑपरेशनची गरज नसावी. पण जर का सिम्पटम असले किंवा प्रोस्टेटची ग्लँड वाढत चालली आणि लघवीच्या मार्गामध्ये त्यांनी काहीतरी अडचणी उत्पन्न केली तर त्या परिस्थितीमध्ये ऑपरेशनची पाळी, सर्जनची मदत घ्यावी म्हणजे लागते. पहिलं नेफ्रोलॉजिस्ट कडनं ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि नंतर युरोलॉजिस्ट कडे जायची पाळी येऊ शकते. हा, डॉक्टरांना पण नमस्कार. नमस्कार. लघवी चटवल्यामुळे किडनी होऊ शकतं का? लघवी रोखून धरली, थांबवली तर किडनीचा आजार होऊ शकतो का? हो. आता जास्त वेळ जर का लघवी धरून ठेवली, म्हणजे लघवी आतमध्ये साचून राहिली तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. सो म्हणून रेग्युलरली लघवी केलेलं ऍडवाइजेबल योग्य आहे. हा प्रश्न माझा की
आपल्याला एका किडनीवर जगता येतो, हां हां बरं. तर हा इष्टदारच करू शकतो की इष्टमित्र देऊ शकते की दुसरी किडनी? एका किडनीवर माणसाला सो जगता आता येऊ बघा शकतं. बरेच आमच्याकडे बरेच लोक येतात ज्यांना कधीतरी माहीत पडतात आयुष्यात की जन्मल्यापासून त्यांना एकच किडनी आहे. सो असे पेशंट जगतात. हां आता कधी कधी माणूसला काहीतरी आजारपणा झाला आणि डॉक्टर सल्ला देतात की एक किडनी तुमची पूर्णच सडलेली आहे आणि काढून घ्या. तो पेशंट पण दुसरी किडनीवर जगू शकतो. बरं. किंवा सर्वात महत्त्वाचा एक्झाम्पल म्हणजे किडनी डोनर्स, जे किडनी डोनेशन करतात लोक त्यांच्या नातेवाईकाला, जे की कायद्यानुसार असतात. त्यांची एक किडनी काढून घेतल्यानंतर तो माणूस बरेचपैकी दुसऱ्या किडनीवर पूर्ण आयुष्यभर जगू शकतो. त्यांना काहीच त्रास होऊ शकत नाही. जर का दुसरी किडनीमध्ये प्रॉब्लेम झाला तो वेगळी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे की आता एकच किडनी आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला डायबिटीज झाला आणि डायबिटीजचा परिणाम किडनीवर झाला, तो वेगळा प्रकार. पण जर का काही दुसरा आजारपणा नसला तो माणूस एका किडनीवर संपूर्ण आयुष्य जगू शकतो. हा नमस्कार. डॉक्टरांनी मला विचारलेल्या प्रश्नाचं प्रोस्टेटचं व्यवस्थित उत्तर दिलं, पण त्याच्या पुढे जाऊन मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. वर्षानुवर्ष औषधं घेऊन त्याचे काही साईड इफेक्ट होतात का? त्यापेक्षा ऑपरेशन बरं असं? बहुतेक ते औषधाचे साईड इफेक्ट नसणार, आणि जर का त्या औषधाचे साईड इफेक्ट झाले तर पहिला 2-3-4 महिन्यातच कळेल आपल्याला. एकदा काही साईड इफेक्ट नसली तो 1-2-5-10 वर्षांना कशाला व्हायला पाहिजे? नाहीच होणार. हॅलो, हा नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. माझा मुलगा 35 वर्षाचा आहे. त्याची एक किडनी लहान आहे, अच्छा. पण आता त्याला लघवीवर कंट्रोल होत नाही आणि त्याची तब्येतही सुधरत नाही, जेवण जात नाही, हा चिडचिड फार करतो. त्याची टेस्टिंग केलेली आहे का आपण? म्हणजे तुम्हाला कुठलाही नेफ्रोलॉजिस्टकडे जाऊन हे एक किडनी लहान का झालेली आहे, एक ना जन्मापासून प्रकार असतो आजारपणाचा ज्यांना आपण रिफ्लक्स नेफ्रोपॅथी म्हणतात. त्याच्यात काय असतं की लघवीची पिशवीमध्ये आलेली लघवीच्या दारेने बाहेर न जाताना आतमध्ये परत किडनीवरच जाऊन ते साचून राहते. हां. सो जेव्हा ते रिफ्लक्स होतात म्हणजे बॅकफ्लो होतात किंवा पाठीमागे जाते, लघवी पुढे न जाताना पाठीमागे पण जातात, ते किडनीवर अटॅक करून ते किडनीला लहान करून टाकतात. असा काही प्रकार झालेला आहे की नाही आणि त्याचा परिणाम दुसरी किडनीवर झालेला आहे की नाही ते तपास करून व्यवस्थित रीतीने निदान करायला फारच महत्त्वाचं आहे. तुम्ही जवळपासला कुठलाही नेफ्रोलॉजिस्टला कॉन्टॅक्ट करा. बरोबर. मगाशी तुम्ही सांगत होतात प्रोटीन पावडर विषयी, की ती प्रोटीन पावडर आता विशेषतः स्पोर्ट्समध्ये जी मंडळी असतात ती बाहेरून घेतात प्रोटीन पावडर, तर त्याचा कालांतराने परिणाम किडनीवर होऊ शकतो का? कालांतराने नाही, आधीच होतात. आता मी सांगू, वर्षातला कमीत कमी 1 ते 2 पेरेंट्स माझ्याकडे 16-17 वर्षाचे त्यांचे मुलाला घेऊन येतात बरं. की ह्यांचा क्रिएटिनिन थोडासा वाढलेला आहे. नॉर्मल 1.2 असताना ह्याचा क्रिएटिन 1.4 का आहे, आणि सगळं चेक करताना कळतात की हा माणूस ओव्हरलोड करतो बॉडीला प्रोटीन घेऊन, बॉडी बनवण्यासाठी. आणि ते जे काय पावडर देता जातात ते त्याचा दुष्परिणाम जो आहे दुष्परिणाम पण होतो आणि कोणाचं मेडिकल सुपरविजन नसतं. ते मेडिकल देखरेखीखाली हा प्रोटीन पावडर कोणी देत नाही. सो ते एखाद्या वेळी स्वतः घेतात किंवा मित्रांनी सांगितलेला किंवा ते सोशल मीडियामध्ये किंवा जिम्नेशियममध्ये कोणी सांगितला, अशा प्रकाराने जे मेडिकल देखरेखी नसताना घेतलेले पावडर आहे ते फारच धोकादायक असू शकतं. बरोबर. डॉक्टर, प्रेग्नन्सी, गरोदरपणा आणि त्याच्यामध्ये जर का किडनीचा आजार सुरू झाला असं काही घडतं का? त्या बाबतीत काय करावं? आता बघा, 2 प्रकार असतात. एक, माणसाला म्हणजे बायकांना ऑलरेडी किडनीचा आजारपणा आहे आणि आता ती गरोदर झाली, हा एक विषय झाला. दुसरा, गरोदर असलेल्या बायकांना काहीतरी किडनीचा प्रॉब्लेम होतो की, हा दुसरा प्रकार झाला. सो आपण पहिला घेऊ की ऑलरेडी CKD आहे, क्रॉनिक किडनी डिसीज, आणि गरोदर झाली, तो तेव्हा पुष्कळच काळजी घ्यावी लागते, कारण त्याचा परिणाम महिलाचा आयुष्यावर असू शकतो, महिलाची किडनीवर असू शकतो. म्हणजे की ते क्रॉनिक किडनी डिसीज आहे ते फार जास्त रीतीने बिघडू शकते, वाढू शकतं, आणि येणाऱ्या मुलाला पण परिणाम होऊ शकतो. त्याचं वजन कमी होईल किंवा डिलिव्हरी 7 महिन्याने होऊन जाईल वगैरे वगैरे.
प्लस ती बायकांना ब्लड प्रेशर सडनली वाढायला एक रिस्क असतो. सो क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या महिलांना प्रेग्नन्सी ठेवू शकते की नाही ते अगदी डॉक्टरांना विचारूनच कन्सल्ट करावं. करूनच पुढे जायला पाहिजे. बरोबर. हां. आता जर का गरोदर झाली आणि नंतर किडनीच्या प्रकारामध्ये सुरुवातीला प्रोटीन जातो युरिनमध्ये, ब्लड प्रेशर वाढू शकतो, हे 2 प्रकार येतात. आता हे जर का असला तो लगेच त्यांना हाय रिस्क प्रेग्नन्सीच्या कॅटेगरीमध्ये ठेवून त्याची आणखी जास्त काळजी घेतली जाते. घेतली पाहिजे. किडनी स्टोन, किडनीचे आजार याच्यामध्ये काय फरक आहे? सो बरेच लोकांना किडनीचे स्टोन होतात आणि मुतखडा ज्याला म्हटलं मुतखडा जाणं म्हण आणि अगदी लहान असला तो आपोआप पास पण होऊन जातो, जातं. पडून विरघळून पण जातं. विरघळून जातो. जर का मोठे असले, अडचणी केली लघवीच्या रस्त्यावर, तर त्यांना काहीतरी ऑपरेशन करून काढावं लागतात. आजच्या तारखेमध्ये दुर्बिणानेच होऊन जातात, म्हणजे काही बॉडीमध्ये कापकूप होत नाही. पण जर का हे स्टोन झाले आणि सारखे सारखे होत राहिले हा. आणि त्यांनी लघवीचे वाटाला जर का ऑब्स्ट्रक्शन आणला हा. आणि त्यांचा आपण वेळेवर इलाज केला नाही हां, हां. तर त्याच्यामुळे नंतर किडनी डॅमेज होण्याची सुरुवात होते. अच्छा. आणि तो माणूस नंतर CKD मध्ये जातो आणि नंतर हळूहळू करून त्याची किडनी फेल होते. म्हणजे मुतखडा हा प्रकार सुद्धा हलक्यात हलक्यात घेण्यासारखा घ्यायचा नाही. आता लोकांना असं वाटते की आपण दुसरा प्रकाराची इलाज करून आता मला त्रास नाही हो, मुतखडा गेलेला असेल किंवा पिघळलेला असेल, असा होत नाही. ते त्यांना व्यवस्थित रीतीने गेला की नाही ते पण चेक करायला पाहिजे. आता आपल्या ह्या गप्पांच्या या मुलाखतीचा शेवट करताना अगदी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही, किडनीची काळजी ही कशी घेतली पाहिजे? सो नॉर्मल माणसाला ॲटलिस्ट रेग्युलरली लघवी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित प्रमाणाने पाणी घ्यायला पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. कारण लघवीला जावं लागेल म्हणून बरेचपैकी पाणी कमी पितात. पाणी कमी पितात कामावर असताना बायका. सो तो एक चुकीची गोष्ट आहे, हां. ज्याने इन्फेक्शन होत आहे, स्टोन होत आहे. तो एक प्रकार आहे. दुसरं, हे जे ओव्हर द काउंटर पेन किलर, हल्ली थोडासा डोका दुखला पेन किलर खाल्ले, सो ते नाही खायचा. शुद्ध सात्विक जेवण घ्यायचा, हां. जंक फूड अवॉइड करायचा आणि रेग्युलर मेडिकल चेकअप करायची. वा, म्हणजे नियमित तपासणी, व्यायाम, आहार ही सगळी आणि अवॉइडन्स ऑफ मेडिसिन, हां. पेन किलर पेन स्पेशली. किलर, बरोबर. वेदनाशामक गोळ्या आपण काउंटरवरती जाऊन आपल्या मनाने ज्या घेतो हे थांबवलं पाहिजे. डॉक्टर हेमंत मेहता, आपण इथे आलात आणि किडनी विकार आणि उपचार आम्हाला अतिशय सुंदररित्या आपण समजावून सांगितलात, हा सगळा आजार आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल याविषयी. आपण इथे आलात, आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.